नारळी पौर्णिमेनिमित्त मी खोबऱ्याची कापं बनवली आहेत आणि ही कापं चवीला अप्रतिम झाली आहेत आणि एकदम सुटसुटीत झाली आहेत आणि कुठेही माझी कापं बघा कुस्करली नाही आहेत. तर ही कापं कशी बनवायची, त्याचं प्रमाण किती घ्यायचं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. किती छान झाले आहेत, छान झाले आहेत बघा. नमस्कार, मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज मी तुम्हाला खोबऱ्याच्या वड्या करून दाखवणार आहे. हा वाडगा भरून खोबऱ्याचा किस घेतलाय आणि खोबऱ्यांना एकदम बारीक किसायचं. त्याचा काळा भाग घ्यायचा नाही आणि त्याच्याने मी साखर घ्यायची आहे. म्हणजे एक वाटीला ना मी अर्धी वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घेतली आहे. तूप घेतले आणि वेलची घेतली, बस एवढंच साहित्य. बघा मी इकडे कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये तूप घालते, जास्त तूप नाही घालत, थोडंसं तूप घालायचं. कढईमध्ये तूप घातलं. मी आता एक खोबरं घालते. तूप तापलंय, गॅस आता बारीक करायचा. पहिलं खोबरं घालून घ्यायचं आणि हलकं हलकं गरम करायचं खोबरं. खोबऱ्यामध्ये कसा रस असतो ना, रस थोडा निघाला पाहिजे, सुकला पाहिजे बघा. आणि आपण खोबऱ्याची वाटी जेव्हा भरतो ना, मोजून मोजतो ना खोबरं, त्यावेळी थोडंसं दाबून घ्यायचं असं खोबरं. हे गरम चांगलं ढवळून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा. गॅस पूर्ण बारीक ठेवायचा आणि साईडने वगैरे सगळं ढवून द्यायचं, तर करप नाही. तळापासून पूर्ण हे द्यायचं, ढवळून द्यायचं. चिपकाला द्यायचं नाही खोबरं अजिबात. हे बघा, हे सुकं झालंय खोबरं. आता साखर घालायची. आता त्याला पाणी सुटेल बापू खोबरं घातल्यावर, साखर घातल्यावर. आता याला सतत ढवळत राहायचं, थांबायचं नाही अजिबात. बघा सतत ढवळायचं. सारखं ढवळत राहायचं. सगळं साईडने सगळं काढून घ्यायचं. आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता बघा थोड्या वेळाला पाणी पिते. हे बघा सगळं मिक्स करून घेतलंय. व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलंय बघा. हे बघा, हे बघा सगळं ढवळून घेते. साईडचं आहे ना सगळं काढून घ्यायचं. सगळं साईडचं काढून घ्यायचं ना, ते करपणार ते. आणि करपल्यासारखं लागणार मग आपल्या वड्या. घेताना तसं धारवाला घ्यायचं म्हणजे सगळं निघून येतं ते. हे बघा अजून एकत्र गोळा होत नाहीये. बऱ्यापैकी पाक त्याच्यातलं घट्ट झालाय. हे बघा आता मी यात वेलची घालते, ढवळून घेते.
हे बघा, ढवळी वेलची घालायची आणि ढवळून घ्यायची व्यवस्थित. हे बघा तयार झालंय. थोडासा गॅस फास्ट केलेला तो तो थोडंसं बघा इथून काळं झालं. स्लो गॅसवर करायचं असतं. हे बघा हे तयार झाले, एकदम सुटसुटीत झालंय. आता ना मी तयार झालंय बघा. अशी कढई सोडायला लागलं ना तर समजायचं आपलं हे तयार झालंय. असं असं दळून बघायचं, असं पूर्ण कढईला चिपकत नाही म्हणजे आपलं काय हे तयार झालंय. हे बघा मी इकडे ऑलरेडी ना पाटाला तूप लावून ठेवलंय. इथे मी गॅस बंद करते. बघा मी इथे पाटाला तूप लावून ठेवलंय. आता मी हे सगळं पाटावर उठते. हे बघा आधी तूप लावून ठेवायचं, करायला घ्यायचं अगोदर. बघा मी या पलीकडला मी तूप लावलंय बघा. आणि असं थापायचं. बघा बघा तूप लावून घ्यायचं. आता ह्या पोह्याला मी त्याला तूप लावलेलं आहे ना पाटाला, ते पाटाचं तूप घेते फार. हे बघा तुम्हाला कोणती पाहिजे ड्रायफ्रूट घालू शकता. प्लेन बनवते पाहिजे तर तुम्ही लाटणी पण घेऊ शकता. तर प्लेन आहे ना मग लाटणी जर ठेवलं ना हलक्यात ठेवायची. त्याचा काय एका साईडला डाळ एका साईडला पातळ होणार. सुरुवातीला मी पलीकडे थापल्यानंतर मी हाताने थापलं, म्हणजे हाताला तूप लावले. तूप लावून ठेवलेलं होतं ना ते तूप मी हाताला पाचलं पाटाचं, म्हणजे आपलं साईडचं तूप पण वेस्ट मी घालवलं नाही. हे बघा मी आता ना हे थोडं गरम असतानाच कापून थंड हे कापून घेणार आहे. म्हणजे पूर्ण जर तुम्ही थंड केला ते कापायला गेलात ना तर कुस्करणार. म्हणून थोडे गरमच असताना कापायचे. हा असा परतून घ्यायचा. बघा
आणि आता ना हे ज्या थोडा वेळ पंख्याखाली ठेवायचं म्हणजे पटकन सुकणार आहे. किती मस्त छान झाले ते बघा. हे बघा कसे सुकलेत आणि व्यवस्थित झालेत. आता मी तुम्हाला ना काढून दाखवते. हे बघा किती छान झाले आणि एकही कुस्करली नाहीये. फक्त काय आपल्याला ना ते ढवळताना मीडियम गॅसवर एकदम ढवळावं लागतं. फास्ट गॅस केला ना करपतो. मध्येच मी फास्ट गॅस केलेला थोडंसं म्हणून ते लालसर झाले पण ठीक आहे. याच्यापेक्षा लाल होता नाही मग ते करपल्यासारखे लागणार. हे बघा किती सुंदर झाले ते बघा. मी तुम्हाला इथलं एक तोडून दाखवते. हे बघा एकदम मऊ लुसलुशीत आणि अजून हे आतून गरम आहेत ना म्हणजे अजून थोडे घट्ट होणार. अजून घट्ट होणार आहेत. हे बघा अजून आतून थोडे गरम आहे. वरवर गरम थंड झाले आहेत. आतून थोडेसे गरम आहेत म्हणजे ते अजून थंड होणार. डायरेक्ट चमचा नाही घालायचं, जरा सोडून घ्यायचं पलिताने असं. किती छान झालेत बघा. मी केलेल्या ह्या खोबऱ्याच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच वेगळ्या रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. आणि सर्वांना माझ्याकडून रक्षाबंधन नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.